नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पिंपळाचे झाड हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र झाड मानले जाते आणि या पिंपळामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि या पिंपळाची पूजा केल्यानं आपल्याला अनेक फायदे देखील होतात. तसेच शनी दोषापासून देखील मुक्ती मिळते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे. पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असेल किंवा पौर्णिमा. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी या पिंपळाच्या वृक्षामध्ये वास्तव्य करतात असं म्हटलं जातं. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्याला पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. तर ज्या मुलामुलींचा विवाह जमत नाही किंवा विवाह जमण्यामध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण होतात, ग्रहदोष असतात किंवा इतर काही कारणानं ठरलेलं लग्न देखील मोडतं, तर अशा मुलामुलींनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्या विवाहातील या अडचणी दूर होण्यासाठी एक उपाय करायचा आहे. या पिंपळाच्या झाडाखाली एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत तर ते दूर होणार आहेत. तसेच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांना मनासारखे स्थळ देखील येणार आहे आणि मुलांचा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसारखा जोडा देखील जमणार आहे. आता ही पिंपळाच्या झाडाखाली कोणती वस्तू ठेवायची आहे, कशा प्रकारे ही सेवा करायची आहे, याविषयीचीच माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात पण महत्त्वाची सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्री हरी विष्णू, केशव, फांद्यांमध्ये नारायण, पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो. पिंपळ वृक्ष हे भगवान श्री हरी विष्णूंचं रूप असून महात्मा या झाडाची सेवा करतात आणि हे झाड मानवाच्या दुष्कृत्यांचा नाश करणारे आहे. पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचं निवासस्थान मानलं जातं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडामध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे. तसेच पिंपळ हे भगवान श्रीहरी विष्णूंचं एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान श्रीहरी विष्णू असतील तर तेथे माता लक्ष्मीही असतेच. तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय करायचा आहे गुरुवारी, कारण गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित वार आहे आणि त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करतात तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. गंगाजल असेल तर ते देखील टाकू शकता. त्याचबरोबर आपला जो घराचा उंबरटा आहे तर त्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. हळदीनं आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानं त्यांच्या शरीरावरची नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर या ज्या वस्तू मी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला सांगितलेल्या आहेत तर त्या दररोज जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी देखील चालेल. त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे. बाळकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप आहे, त्यामुळे बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावायचा आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. मुलांच्या विवाहासंबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना देखील करायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करताना पिंपळाच्या झाडाची जी पूजा आहे किंवा जो उपाय आहे तर तो आपल्याला सूर्योदयापूर्वी कधीही करायचा नाही असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. कारण सूर्योदयापूर्वी धनाची देवी माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास या पिंपळाच्या झाडावर असतो आणि अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानली जाते आणि ती आपल्या जीवनात नेहमीच दारिद्र्य अडचणी आणते. म्हणून सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही किंवा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन कोणतेही उपाय करायचे नाहीत. असं केल्यानं तुम्ही केलेल्या पूजेचं तुम्हाला फळ तर मिळणार नाही, याउलट घरामध्ये दारिद्र्य येईल आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो सूर्योदयानंतरच करायचा आहे. तर उपायासाठी आपल्याला लागणार आहेत कणकेचे 5 दिवे. गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून तुम्हाला हे 5 दिवे तयार करायचे आहेत. आता जर काही कारणास्तव जर तुम्हाला हे गव्हाच्या पिठाचे जर दिवे बनवणे शक्य होत नसेल तर तुम्ही मातीचे दिवे देखील घेऊ शकता, परंतु शक्यतो तुम्हाला गव्हाच्या पिठाचेच दिवे हे करून घ्यायचे आहेत. आता हे दिवे बनवत असताना या कणकेमध्ये थोडीशी हळद, थोडंसं देशी गाईचं तूप टाकायचं आहे आणि ही कणिक मळून याचे दिवे करायचे आहेत. दिवे बनवत असताना देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपण ज्या कामासाठी हे दिवे बनवत आहोत तर ही तुमच्या मनामध्ये ही भावना राहिली पाहिजे की आपण हा उपाय कशासाठी करत आहोत. त्यानंतर हे 5 दिवे बनवायचे आहेत. यातील एक दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. आता नुसता दिवा घेऊन जायचं नाही,
तर पिवळ्या केलेल्या एक मूठभर अखंड अक्षदा लागणार आहेत. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर, किंवा कोणताही नैवेद्य पिवळ्या रंगामध्ये, कारण भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना पिवळ्या रंगाचा वापर जास्त करावा. शक्यतो या दिवशी मुलामुलींनी पिवळ्या रंगाचीच वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये देखील थोडीशी हळद टाकायची आहे. त्याचबरोबर आपण ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्यातील 11 अक्षदा मोजून या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर ह्या सर्व वस्तू घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाला आपण जे पाणी आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर त्यातील सर्व पाणी ओतायचं नाही, तर थोडंसं पाणी वाचवून ठेवायचं आहे. त्यानंतर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला आणलेला जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आता तो दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे, तर पिंपळाच्या झाडाखाली जी माती असते तर ती माती तुम्हाला थोडीशी उकरायची आहे. आता सर्वप्रथम तर आपल्याला या ठिकाणी बसून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा इतर कोणताही तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र जप येत असेल तर तो करायचा आहे. त्यानंतरच या पूजेला सुरुवात करायची आहे. पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी या पिंपळाच्या झाडाखालची जी माती आहे तर ती थोडीशी तुम्हाला उकरायची आहे आणि आपण ज्या अक्षदा आणलेल्या आहेत मूठभर त्यातील थोड्याशा अक्षदा या मातीमध्ये तुम्हाला घालायच्या आहेत, म्हणजे पुरायच्या आहेत. आणि ज्या ठिकाणी तुम्ही या अक्षदा पुरलेल्या आहेत तर त्याच्यावरतीच तुम्ही हा जो दिवा कणकेचा केलेला आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करताना यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. आता जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देशी गाईचं तूप घालू शकता, किंवा तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल, परंतु मोहरीचं तेल किंवा देशी गाईचं तूपच घालायचं आहे. जे आपण रोजच्या वापरात जे तेल वापरतो तर ते या उपायासाठी तेल चालणार नाही. त्यानंतर या ज्या अक्षदा आपण मातीत पुरलेल्या आहेत तर त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण असेल, समस्या असेल तर ती बोलून दाखवायची आहे. या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर उरलेल्या ज्या थोड्याशा अक्षदा आहेत तर त्या एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधायच्या आहेत आणि या अक्षदा ज्या मुलींचा विवाह ठरत नाही तर त्यांच्याजवळ त्या ठेवायच्या आहेत आणि ह्या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत त्या अक्षदा सोबत ठेवायच्या आहेत. त्यानंतर या अक्षदा पक्ष्यांना खाऊ घालायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही हा उपाय करताना तुम्हाला पुन्हा एकदा या अक्षदा जवळ ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर उरलेले जे 4 दिवे आहेत तर त्या 4 दिव्यांमध्ये मोहरीचं तेल किंवा देशी गाईचं तूप घालायचं आहे. चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. अखंड अक्षदा ज्या आपण घेतलेल्या होत्या पूजेसाठी त्यातीलच अखंड 11 अक्षदा तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे. जर तुमच्याकडे तुरटीचा खडा असेल तर तुरटीचे छोटे छोटे तुकडे या 4ही दिव्यामध्ये टाकायचे आहेत. हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि देवघरासमोर तुमच्या मुलांना बसवायचं आहे. त्यानंतर हे दिवे पेटवल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीला, तुमची कुलदेवता आहे किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानता तर त्यांना तुम्हाला आपल्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ती बोलून दाखवायची आहे. आई वडील हा उपाय करत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांचं नाव घेऊन उपायाचं सांगायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या विवाहासंबंधित अडचणी सांगायच्या आहेत. आता जर मुलं उपाय करत असतील तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने या ज्या 4 दिवे आहेत तर या 4 दिव्यांनी आपल्या या मुलांना ओवाळायचं आहे. 7 वेळा ओवाळायचं आहे. त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर एका प्लेटमध्ये एक ओंजळवर पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यावरती 2 अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत. थोडीशी पिवळी मोहरी, थोडेसे भीमसेनी कापराचे खडे यावरती ठेवायचे आहेत आणि या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी. मी अगोदर सांगायला विसरले, आपल्याला जी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तर त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गोमातेला देखील हिरवा चारा खाऊ घालायचा आहे, कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि तिची पूजा केल्यानं, सेवा केल्यानं त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच वार येत आहे शुक्रवारी आपण हे जे दिवे घेतलेले आहेत तर ते स्वच्छ धुवायचे आहेत आणि ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या गोमातेला खाऊ घालायचे आहेत. माता लक्ष्मीचं ज्या ठिकाणी मंदिर असेल तर तिथं जाऊन तिची पूजा देखील करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्या
ठिकाणची खालची माती उकरून त्यामध्ये तुम्हाला एक मुठभर अक्षता पुरायच्या आहेत आणि त्या अक्षता पुरून त्यावरतीच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगदी साधी सोपी सेवा असते, परंतु अत्यंत प्रभावी सेवा असतात। मनापासून आणि श्रद्धेने जर तुम्ही असे उपाय सेवा जर केल्या तर आपल्याला त्याचं निश्चित फळ मिळत असतं। तुम्ही दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे आणि उपाय केल्यानं भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसारखा तुमच्या मुलांचा देखील जोडा जमणार आहे, मनासारखं स्थळ येणार आहे। प्रेमविवाहामध्ये जरी काही अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होणार आहेत। त्याचबरोबर नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाहीत, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी। तर असा हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। जर तुम्हाला कणकेचे दिवे जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता। मातीचे दिवे घेत असताना ते देखील नवीनच असावे, खराब झालेले किंवा अगोदर वापरलेले दिवे आपल्याला या उपायासाठी घ्यायचे नाहीत। त्याचबरोबर उपायासाठी आपण ज्या काही वस्तू घेत असतो तर त्या देखील अखंडच वस्तू घ्यायच्या आहेत, कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि आपण जर अखंड वस्तू उपायासाठी वापरल्या तर आपल्याला देखील त्याचं अखंड फळ प्राप्त होत असतं। त्याचबरोबर मी अगोदर सांगायला विसरले, जे आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केलेलं जे पाणी होतं तर ते पाणी वाचवून घरी आणायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे हळद टाकलेलं पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते। तर अशा प्रकारे आज आपण मुलांच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।